परमेश्वराची स्तुती असो. यावेळेस आपण प्रभूचं वचन ऐकणार आहोत आणि आज जो संदेश प्रभूने आपल्याकरिता दिलेला आहे तो आहे देवाची कृपा. हालेलुया. देवाची कृपा. इफिस्करास पत्र याचा 2 अध्याय वचन 8 ते 9 आपण वाचू. इफिस्करास पत्र एफिशियन्स चॅप्टर 2 वर्सेस 8 and 9. कारण कृपेनेच विश्वासाचे द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी अड्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. हालेलुया. कृपा ही पवित्र शास्त्रामधील सर्वात सुंदर शब्दांपैकी एक शब्द आहे आणि कृपा म्हटलं तर हे शुभवर्तमानाच्या हृदयाचे जणू काय ते ठोके आहे. आणि म्हणून संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला काही अशी वचनं भेटतात ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की आमचे तारण जे आहे ते कृपेने झाले आहे. आम्ही कृपेने टिकून आहोत. आमची कृपेने वाढ झाली आहे. आम्ही कृपेने सेवा करतो. आम्ही कृपेने कार्य पूर्ण करतो. अशा प्रकारचे भरपूर कृपेविषयी वचन पवित्र शास्त्रामध्ये देण्यात आलेले आहे आणि म्हणूनच कृपेला असं म्हटलेलं आहे की ते शुभ वर्तमानाचं च्या हृदयाचे ठोके आहेत. आणि कृपा काय आहे तर कृपा या शब्दाचा अर्थ हा आहे की देव आम्हाला त्या गोष्टी देतो ज्यासाठी तुम्ही आणि मी पात्र नाही. आमची पात्रता नसताना, आमची लायकी नसताना देव तुम्हाला आणि मला आशीर्वादित करतो. खरं पाहिलं तर तुमचा आणि माझा न्याय व्हायला पाहिजे होता. न्यायासाठी तुम्ही आणि मी पात्र होतो, पण परमेश्वराने त्याची दया, त्याची कृपा आम्हाला दाखवलेली आहे. खरं पाहिलं तर तुमची आणि माझी निंदा व्हायला पाहिजे होती. तुमचे आणि माझे दोष दाखवून द्यायला पाहिजे होते, पण त्याऐवजी परमेश्वराने तुम्हाला आणि मला क्षमा दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला आणि मला देवापासून वेगळं असं केलं जाणार होतं, पण त्याच्या ऐवजी परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याच्या कुटुंबामध्ये समावून घेतलेलं आहे. तुम्हाला आणि मला त्याने दत्तक घेतलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, आज आपल्याला देवाची कृपा काय आहे आणि देवाच्या कृपेमुळे आपल्याला कोणते आशीर्वाद भेटतात याविषयी आज आपण पवित्र शास्त्रामधून आपण काही गोष्टी शिकणार आहोत. जॉन न्यूटन नावाचा एक मनुष्य होता. तो पूर्वी गुलामाचा व्यापारी होता, म्हणजे स्लेव्ह ट्रेडर असा तो होता. पण कालांतराने तो एक प्रचारक झाला आणि त्याने ते सुंदर गीत इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, अमेझिंग ग्रेस, हाऊ स्वीट द साऊंड दॅट सेव्ड अ रेच लाईक मी. हालेलुया. याचा अर्थ असा आहे की आश्चर्यकारक कृपा, किती गोड आवाज आहे जो माझ्यासारख्या वाईट माणसाचा बचाव करतं, माझ्यासारख्या वाईटाचा तारण करतं. हालेलुया. आणि अतिशय सुंदर असं गीत त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते देवाच्या कृपेवरती आधारित असं ते गीत आहे. आणि हीच सर्वांच्या जीवनामधली मोठी साक्ष आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये देवाने कशा प्रकारे कृपा दाखवलेली आहे याची अद्भुत साक्ष देवाने प्रत्येकाच्या जीवनामध्ये देव केलेली आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही आणि मी अयोग्य असताना परमेश्वराने त्याची कृपा आम्हाला दाखवलेली आहे. रोमकरास पत्र याचा 3 अध्याय वचन 23 आणि 24. रोमन्स चॅप्टर 3 verses 23 and 24.
कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. हालेलुया. या ठिकाणी म्हटलेलं आहे की सर्वांनी पाप केलेला आहे. असा एकही मनुष्य या पृथ्वीवरती नाही ज्याने पाप केलेले नाही. आणि पाप आम्ही केल्यामुळे आम्ही देवाच्या गौरवाला उणे पडलेलो आहोत. पण देवाने तुमच्या आणि माझ्यावरती कृपा केलेली आहे आणि त्याच्या कृपेने जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवण्यात आलेला आहे. आणि कसं नीतिमान आम्हाला ठरवलेलं आहे तर विनामूल्य म्हणजे न काही किंमत मोजता तुम्हाला आणि मला त्याने नीतिमान ठरवलेलं आहे. खरं पाहिलं तर देवाची जी कृपा आहे ती देवाची कृपा कशाला दर्शवते माहिती आहे तर देवामध्ये असणारं जे परिपूर्ण नीतिमत्व किंवा धार्मिकता आहे त्याला आणि पावित्र्याला ते दर्शवितं. आणि मग देवाचं जे काही दैवी स्थैर्य आहे किंवा दैवी स्टँडर्ड आहे याला तुम्ही आणि मी पूर्ण करू शकत नव्हतं. आणि म्हणून हे तारण जे आहे ते परमेश्वराने तुम्हाला आणि मला एक दान म्हणून दिलेलं आहे आणि तेही फुकट तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने खंडणी भरून तुम्हाला आणि मला मुक्त केलेलं आहे आणि विनामूल्य तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरवण्यात आलेला आहे. आणि म्हणून हे तुम्ही आणि मी समजून घेतलं पाहिजे की कृपा जी आहे ती फुकट आहे. ग्रेस इज फ्री. कृपा फुकट आहे. ती अपात्र अशी आहे कारण तुमची आणि माझी पात्रता नसताना देवाने ती कृपा तुमच्या आणि माझ्यावरती केलेली आहे. तुम्ही आणि मी देवाची कृपा घेण्याकरिता अयोग्य असताना देवाने तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे ती कृपा दिलेली आहे. आणि ती कृपा देवाची कृपा जी आहे ती न मिळवलेली कृपा आहे. त्यासाठी तुम्हाला आणि मला पैसे खर्च करावे लागलेले नाहीत. कोणतीही किंमत आम्हाला मोजावी लागली नाही. तर देवाने ती कृपा जी आहे ती तुम्हाला आणि मला न काही मिळवता तुम्हाला आणि मला देऊ केलेली आहे आणि ती ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही धर्म पाहतो किंवा कोणत्याही धर्माची शिक्षण पाहतो तेव्हा आम्हाला धर्म काय सांगतं की तुम्ही हे करा हे करा हे करा असं करा तसं करा 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 म्हणून आम्हाला धर्म सांगतं. पण आम्हाला देवाची कृपा काय सांगते? देवाची कृपा सांगते की पूर्ण झालेलं आहे. हालेलुया. म्हणजे वधस्तंभावरती येशूने कार्य पूर्ण केलेलं आहे आणि ते कार्य पूर्ण करून त्यांनी तुमच्या आणि माझ्या पापाची खंडणी भरून तुम्हाला आणि मला मुक्ती दिलेली आहे आणि त्याच्या द्वारे त्यांनी तुम्हाला आणि मला विनामूल्य नीतिमान ठरवलेलं आहे. हालेलुया. त्याचबरोबर आपण दुसरा शास्त्र भाग पाहूया. योहान 1:17. जॉन चॅप्टर 1 वर्स 17. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. हालेलुया. कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आली. मोशेने मानवी पाप प्रगट करण्यासाठी आणि मापदंड स्थापित करण्यासाठी नियमशास्त्र आणले. पण येशूने काय केलेलं आहे तर येशूने विनाकारण मिळालेली जी कृपा आहे, जो अनुग्रह आहे तो आणि त्याच्या बरोबर त्यांनी सत्य म्हणजे आध्यात्मिक वास्तविकता जी आहे ती आणलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून ही जी कृपा आहे ती देवाची कृपा तुम्हाला आणि मला न काही कष्ट करता न काही किंमत मोजता तुम्हाला आणि मला ती प्राप्त झालेली आहे. तुम्ही आणि मी त्यासाठी अपात्र होतो, अयोग्य असे होतो, तरी देखील देवाची कृपा तुमच्या आणि माझ्यावरती झालेली आहे. दुसरी गोष्ट ही आहे की कृपेने तुमचं आणि माझं तारण झालेलं आहे. आणि मग आपण वाचतो
तिताला पत्र याचा 2रा अध्याय वचन 11. तिताला पत्र या टायटस चॅप्टर 2 वर्स 11. कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे. हालेलुया. त्या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला सांगतं की हे जे तारण आहे ते सर्व माणसांना काय झालेलं आहे, देण्यात आलेलं आहे. सर्व माणसांसाठी देवाची कृपा प्रगट झालेली आहे. कोणत्याही एका विशिष्ट माणसासाठी नाही, फक्त श्रीमंतांसाठीच नाही, फक्त गरिबांसाठीच नाही, फक्त शिकलेल्यांसाठी किंवा फक्त अनपढ अनाडी लोकांसाठी नाही, असं नाही, तर सर्व माणसांसाठी देवाने त्याची कृपा जी आहे ती प्रगट केलेली आहे. आणि त्या कृपेच्या द्वारे देवाने तुम्हाला आणि मला तारण प्राप्त करून दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण वचन वाचूया. इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय वचन 4 आणि 5. एफिशियन्स चॅप्टर 2 वर्सेस 4 and 5. तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. हालेलुया. या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला सांगतं की देव जो आहे तो दया संपन्न देव आहे. आणि तुम्ही आणि मी आपल्या अपराधांमुळे तुम्ही आणि मी मृत अवस्थेमध्ये होतो, पण देवाने त्याची दया आमच्यावरती केलेली आहे आणि त्याच्या कृपेने त्याने तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे, ख्रिस्ताबरोबर त्याने तुम्हाला आणि मला जिवंत केलेलं आहे. आणि हेच देवाचं अपरम प्रेम तुमच्या आणि माझ्यावरती आहे. आणि कृपेनेच तुमचं आणि माझं तारण झालेलं आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी पापात मेलेले होतो, तुम्ही आणि मी असहाय्य असे होतो, तुम्ही आणि मी आशाहीन असे लोक होतो, पण देवाची कृपा तुम्हाला आणि मला शोधत आली. देवाने तुमचा आणि माझा शोध घेतला, त्याची कृपा त्यांनी तुम्हाला आणि मला दाखवली आणि त्या कृपेच्या द्वारे तुमचं आणि माझं त्यांनी तारण केलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. उदाहरणार्थ मला तुम्हाला सांगू द्या की जो वधस्तंभावरती येशूच्या बाजूला जो चोर वधस्तंभावरती देण्यात आलेला आहे, त्या चोराला सुद्धा देवाची कृपा ही मिळालेली आहे. पहा, त्या चोराकडे इतका वेळ नव्हता की त्यांनी कोणतंही चांगलं काम करावं, एक चांगलं कार्य करावं, विश्वासाचं कार्य करावं, यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. बाप्तिस्मा घेण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. कोणत्याही मंडळीमध्ये जाऊन त्या मंडळीचा सभासद बनण्यासाठी किंवा सदस्यत्व मेंबरशिप घेण्यासाठी त्याच्याकडे वेळ हा नव्हता. तो फक्त हे म्हणाला प्रभू येशू ख्रिस्ताला की प्रभू, ज्या वेळेस तू वैभवाने येशील त्यावेळेस तू माझी आठवण कर. हालेलुया. आणि त्या बोलण्याने प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला काय उत्तर दिलं की आज तू मज बरोबर सुखलोकात असशील. आणि ही त्या चोरावरती झालेली कृपा आहे. हा चोर त्या लायकीचा नव्हता, त्या पात्रतेचा तो नव्हता, तरी देखील प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यावरती कृपा केलेली आहे. आणि ज्या वेळेस त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलं प्रभू तू माझी आठवण कर, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला अभिवचन दिलेलं आहे की तू मज बरोबर सुखलोकात असशील. आणि ही त्याच्यावरती झालेली कृपा आहे. त्याला तारण जे आहे ते शेवटच्या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेने भेटलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून तारण जे आहे ते तुम्हाला आणि मला कृपेने मिळतं. तिसरी गोष्ट ही आहे की कृपा पापी माणसाला निर्दोष ठरवते. कृपा पापी माणसाला निर्दोष ठरवते. ग्रेस जस्टिफाइज द सिनर. रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 1 आणि 2. रोमन्स चॅप्टर 5 वर्सेस 1 and 2. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहोत, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे.
आपण ज्या कृपेमध्ये आहोत त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. हालेलुया. तुम्हाला आणि मला जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताने किंवा देव पित्याने तुम्हाला आणि मला दोषी ठरवलेलं नाही. तुम्ही आणि मी पापामध्ये जगत होतो, आमच्या ठाई पाप होतं, म्हणून तो पाप आम्ही पाप केलेला आहे किंवा आम्ही पापी आहे म्हणून आम्हाला दोषी ठरवण्यात आलेलं नाही. तर देवाने तुमच्या आणि माझ्यावरती कृपा केलेली आहे आणि त्याच्या कृपेच्या द्वारे त्यांनी तुम्हाला आणि मला नीतिमान ठरवलेलं आहे. हालेलुया. आणि मग नीतिमान ठरवणे म्हणजे काय आहे तर नीतिमान ठरवणे म्हणजे तुम्हाला आणि मला प्रामाणिक आहे असं घोषित करणे. त्याचबरोबर आम्ही देवाला स्वीकारलेले लोक आहोत म्हणून आम्हाला नीतिमान म्हटलेलं आहे. आम्हाला दोषी न ठरवता आम्ही निर्दोष आहे असं ज्या वेळेस आम्हाला ठरवण्यात आलेलं आहे त्यावेळेस आम्हाला नीतिमान म्हटलेलं आहे. आमची निंदा झालेली नाही म्हणून आम्ही नीतिमान झालेलो आहोत. हालेलुया. आणि म्हणूनच देवाची वचन तुम्हाला आणि मला रोम 8:1 मध्ये म्हणतं की म्हणून ख्रिस्त येशू मध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. हालेलुया. तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा आम्ही स्वीकार केलेला आहे. त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवून आम्ही जीवन जगत आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला परमेश्वराने नीतिमान ठरवलेला आहे आणि म्हणून आम्हाला कोणत्याही प्रकारची दंड आज्ञा नाही. हालेलुया. आणि तुम्हाला आणि मला देवाने त्याच्या कृपेच्या द्वारे निर्दोष असं ठरवलेलं आहे. हालेलुया. म्हणून कोणतीही शिक्षा तुम्हाला आणि मला देण्यात आलेली नाही. प्रेज द लॉर्ड. चौथी गोष्ट ही आहे की कृपा आपल्याला देवाच्या कुटुंबात सामावून घेते. हालेलुया. ग्रेस अडॉप्ट्स अस इनटू गॉड्स फॅमिली. कृपा आपल्याला देवाच्या कुटुंबामध्ये सामावून घेते. आपण वाचूया शास्त्रभाग गलतीकरास पत्र याचा 4 अध्याय वचन 4 ते 7. Galatians chapter 4 verses 4 to 7. परंतु काळाची पूर्तता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठविले, तो स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने आपा बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस आणि पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे वारिसी आहेस. हालेलुया. तर परमेश्वराने त्याच्या कृपेने तुम्हाला आणि मला देवाचे लेकर होण्याचं सौभाग्य दिलेलं आहे आणि देवाचे लेकर या नात्याने तुम्ही आणि मी देव पित्याला आम्ही अब्बा बापा अब्बा पिता असा हाक मारू शकतो. आणि फक्त तुम्हाला आणि मला पुत्रच देवाने केलेला नाही तर त्या पुत्राच्या द्वारे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला त्यांनी स्वर्गाचे वारिस देखील बनवलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून ही कृपाच आहे जी तुम्हाला आणि मला देवाच्या कुटुंबामध्ये ती सामावून घेते. देवाचे लेकर म्हणून ती तुम्हाला आणि मला संबोधित करते. 1 योहान याचा 3 अध्याय आणि वचन 1. 1 जॉन चॅप्टर 3 वर्स 1. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा. आणि आपण तसे आहोत. यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही कारण त्याने त्याला ओळखले नाही. हालेलुया. या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की जगाने प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखले नाही
म्हणून जग तुम्हाला आणि मला ओळखत नाही, पण तुम्हाला आणि मला देवाचे लेकर किंवा देवाची मुले म्हणून नाव देण्यात आलेले आहे. आणि हे देव तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती करतो, आणि हे प्रीतीचं दान म्हणून परमेश्वराने तुम्हाला आणि मला त्याची लेकर असं म्हटलेलं आहे प्रियानो. आणि हे देखील त्याच्या कृपेने घडलेलं आहे. जर आपण उधळ्या पुत्राचं उदाहरण जर का पाहिलं, लूक 15:20 मध्ये आपण वाचतो की हा जो उधळ्या पुत्र आहे तो ज्या वेळेस परत त्याच्या बापाच्या घरी येतो, त्यावेळेस त्याचा बाप जो आहे तो धावत त्या पुत्राकडे तो जातो. धावून त्या पुत्राला भेटल्यानंतर त्याला तो मिठीत घेतो, त्याला आलिंगन देतो, आणि मग त्या मुलाचं पुनर्स्थापना तो करतो, म्हणजे पुनर्संचयित करतो, त्याचं रेस्टोरेशन तो करतो, आणि त्याला तो परत आला म्हणून तो काय करतो, तो दिवस तो क्षण साजरा करत आहे प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला या अध्यायामध्ये जे प्रेम या पित्याने त्याच्या उधळ्या पुत्रावरती दाखवलेलं आहे, तशाच प्रकारचं प्रेम परमेश्वर पिता तुमच्या आणि माझ्यावरती त्याचं लेकरू म्हणून तो करत आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस आम्ही भटकतो, ज्या ज्या वेळेस आम्ही देवापासून दूर जातो आणि पुन्हा आम्हाला देवाची आठवण होते, तेव्हा आम्ही परत देवाकडे येतो. त्यावेळेस देव जो आहे तो तुम्हाला आणि मला आलिंगन देतो, तो तुम्हाला आणि मला काय करतो, परत तो त्याच्या कुटुंबामध्ये तो तुम्हाला आणि मला समावून तो घेतो, आणि तो दिवस तो साजरा करतो. माझं लेकरू माझ्याकडे परत आलेला आहे म्हणून अतिशय उत्साहाने तो दिवस जो आहे तो साजरा करतो. आणि जे काही आपण गमावलेलं असतं ते सर्व काही तो तुम्हाला आणि मला परत मिळवून देतो. त्यालाच रेस्टोरेशन असं म्हटलेलं आहे. हालेलुया. पुनर्संचयित करणे म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला परत तो मिळवून देतो. आणि ही देवाची कृपा तुमच्या आणि माझ्यावरती आहे. हालेलुया. आणि देवाच्या कृपेनेच त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या कुटुंबामध्ये त्याचं लेकरो म्हणून सामावून घेतलेलं आहे. पाचवी गोष्ट ही आहे की कृपेमुळे आमचं जीवन बदललेलं आहे. हालेलुया. कृपेमुळे आमचं जीवन बदललेलं आहे. तिताला पत्र याचा 2 अध्याय वचन 11 आणि 12. टायटस चॅप्टर 2 verses 11 and 12. टायटस 2:11 and 12. कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे. तो आपल्याला असे शिकवतो की धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. हालेलुया. या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगण्यात आलेलं आहे की सर्व माणसांना देवाचं तारण जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी काय करायचं आहे तर येशू ख्रिस्त गौरवाने पुन्हा तुम्हाला आणि मला प्रगट होण्याची तुम्ही आणि मी वाट पाहत असताना आम्हाला काय करायचं आहे, जी कृपा देवाची मिळालेली आहे ती कृपा तुम्हाला आणि मला अभक्तीला किंवा अधार्मिकतेला नाकारण्यासाठी ती कृपा तुम्हाला आणि मला शिकवत आहे. शांतपणे जीवन जगण्यासाठी किंवा मर्यादेने जीवन जगण्यासाठी तुम्हाला आणि मला ती कृपा शिकवते. त्याचप्रमाणे नीतीने आणि धार्मिकतेने वागण्यासाठी कृपा तुम्हाला आणि मला शिकवत आहे. हालेलुया. म्हणजे जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होत नाही आणि जोपर्यंत तुम्ही आणि मी त्याच्या बरोबर स्वर्गामध्ये घेतले जात नाही, तोपर्यंत तुम्हाला आणि मला सर्व प्रकारच्या अधार्मिकतेला, अभक्तीला नाकारायचं आहे, मर्यादेने जीवन जगायचं आहे, नीतीने वागायचं आहे आणि धार्मिकतेमध्ये जीवन जगायचं आहे. पाप करण्यासाठी कृपा तुम्हाला आणि मला लायसन्स देत नाही.
होय, तुम्ही पाप करा आणि म्हणा की देव माझ्यावर कृपा करतो आणि देव मला क्षमा करणार. म्हणून काही लोक असे असतात, पाप करतात क्षमा मागतात, पाप करतात क्षमा मागतात. त्यांना असं वाटतं की देवाची कृपा ही विपुल आहे आणि प्रत्येक वेळेस मी पाप केलं तर प्रत्येक वेळेस देव मला क्षमा करत जाणार. आणि म्हणून त्यांना असं वाटतं की कृपेमुळे त्यांना एक लायसन्स मिळालेला आहे पाप करण्याकरिता. तर प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की कृपेमुळे पाप करण्यासाठी आम्हाला लायसन्स मिळत नाही, तर त्या कृपेमुळे पवित्र जीवन जगण्यासाठी आम्हाला सामर्थ्य प्राप्त होतं. हालेलुया. ग्रेस गिव्स अस पॉवर टू लिव्ह अ होली लाईफ. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही हे समजून घेतलं पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आता आमचं जीवन बदललेलं आहे आणि म्हणून आम्ही त्या कृपेचा गैरवापर आम्ही करू नये, देवाच्या कृपेचा गैरफायदा आम्ही घेऊ नये आणि पुन्हा नवीन जन्म झालेला असतानाच देखील आम्ही पुन्हा त्या घाणेरड्या जीवनामध्ये, पूर्वीच्या पापमय जीवनामध्ये आम्ही जाऊ नये. तर कृपेमुळे आमचं जीवन बदललेलं आहे आणि त्या बदललेल्या जीवनामध्ये तुम्हाला आणि मला चालत राहायचं आहे. सहावी गोष्ट ही आहे की कृपा तुम्हाला आणि मला आपल्या अशक्तपणामध्ये ते बळ देते, ताकद देते, सामर्थ्य देते. हालेलुया. ग्रेस गिव्स स्ट्रेंथ इन वीकनेस. करिंथरास दुसरे पत्र याचा 12वा अध्याय वचन 9. 2 Corinthians chapter 12 verse 9. एखाद्याला त्याच आत्म्याने विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपा. हालेलुया. पवित्र आत्मा जो आहे त्याच्याविषयी या ठिकाणी बोललेला आहे की आत्म्याच्या द्वारे आम्हाला विश्वास प्राप्त होतो आणि आत्म्याच्याच द्वारे निरोगी करणारी कृपा आम्हाला मिळते. हालेलुया. म्हणजे आम्ही जर रोगी असेल तर देवाची कृपा जेव्हा आम्हाला मिळते त्यावेळेस आम्ही निरोगी असे होतो. ज्यावेळेस आम्ही अशक्त असतो त्यावेळेस देवाची कृपा जेव्हा आम्हाला प्राप्त होते तेव्हा आम्ही सशक्त बनतो किंवा आम्ही बलवंत असे बनतो. पहा प्रियानो, पावलाने देवाकडे काय प्रार्थना केली की हा काटा जो आहे तो निघून जावा म्हणून. पण देव काय म्हणाला? देव म्हणाला माझी कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे. हालेलुया. आणि म्हणून कधी कधी परमेश्वर जो आहे तो तुमच्या आणि माझ्यासाठी परिस्थिती बदलतो, पण कधी कधी परिस्थिती बदलण्याच्या ऐवजी परमेश्वर त्या परिस्थितीला सहन करण्याची कृपा तो तुम्हाला आणि मला देतो. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की संकट आलं किंवा दुःख आलं, त्रास आला तर आम्ही पूर्णपणे शारीरिकरित्या, मानसिकरित्या आणि आत्मिकरित्या आम्ही काय होतो? कमकुवत होतो, आम्ही अशक्त होतो. पण त्याच वेळेस देव तुम्हाला आणि मला सांगतो की माझी कृपा तुमच्यासाठी पुरेशी आहे. हालेलुया. आणि त्याच्या कृपेमुळे तुम्हाला आणि मला त्या परिस्थितीमध्ये सामर्थ्य प्राप्त होतं. आठवी गोष्ट ही आहे की कृपा जी आहे ती सेवा करण्याकरिता, सेवा कार्यासाठी तुम्हाला आणि मला सक्षम अशी बनवते. हालेलुया. ग्रेस एम्पॉवर्स अस टू सर्व. पाऊल काय म्हणतो पहा. 1 कोरिंथीयस पत्र याचा 15वा अध्याय वचन 10. 1 Corinthians chapter 15 verse 10. तरी जो मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही, परंतु या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले. ते मी केले असे नाही, तर माझ्या बरोबर असणाऱ्या देवाच्या कृपेने केले. हालेलुया. पहा पाऊल कशा प्रकारची कबुली देत आहे. तो म्हणत आहे की देवाची कृपा त्याच्यावरती झालेली आहे आणि ती देवाची कृपा जी आहे ती व्यर्थ गेलेली नाही, पण त्या देवाच्या कृपेमुळे जे आहे
ते त्याला काय झालेलं आहे, सेवा कार्यामध्ये मदत मिळालेली आहे. सेवा कार्य करण्याकरिता देवाच्या कृपेने त्याला काय केलेलं आहे, सामर्थ्यवान केलेला आहे. देवाच्या कृपेने त्याला सक्षम केलेला आहे आणि देवाच्या कृपेनेच देवाने दिलेलं सेवा कार्य तो पूर्ण करू शकला. प्रियानो, हा कृपेचा परिणाम पावलावर झालेला तुम्हाला आणि मला दिसून येतं की त्याच्या सर्व सेवा कार्यामध्ये देवाने त्याचं सहाय्य केलेलं आहे. हालेलुया. त्याचप्रमाणे रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय वचन 6 मध्ये वचन म्हणतं, आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून ईश्वरी संदेश सांगावयाचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा. हालेलुया. म्हणजे या ठिकाणी सुद्धा पवित्र वचन तुम्हाला आणि मला सांगतं की परमेश्वराने तुम्हाला आणि मला वेगवेगळी कृपादाने दिलेली आहेत आणि ती कृपादाने जी आहेत त्याचा उपयोग आम्ही ईश्वरी संदेश सांगण्यासाठी तो आम्ही केला पाहिजे. हालेलुया. विश्वासाने आम्ही तो सांगितला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला कृपेची गरज आहे. म्हणजे जे पाचारण परमेश्वराने तुम्हाला आणि मला केलेलं आहे, तुमचे आणि माझे पाचारण हेच कृपेचे एक दान आहे. हालेलुया. म्हणून वचन सांगण्याचं जे काही दान आहे ते तुम्हाला आणि मला कृपेमुळे मिळालेलं आहे. पहा प्रियानो, जर आपण पेत्राच्या जीवनाकडे पाहिलं तर पेत्राने 3 वेळेस येशू ख्रिस्ताला नाकारलं होतं, पण तरी देखील येशूने त्याच्यावरती कृपा दाखवलेली आहे. त्याला पुनर्संचित त्यांनी केलेलं आहे आणि त्यानंतर पेत्र जे आहे त्याचं जीवन बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. पेत्र नंतर जाऊन एक धाडसी प्रचारक तो ख्रिस्तासाठी बनलेला आहे. हालेलुया. आम्हाला पाहायला मिळतं की पेंटेकॉस्टच्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा त्याच्यावरती उतरून आला त्यावेळेस धाडसाने त्यांनी संदेश दिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाची कृपाच आहे जी तुम्हाला आणि मला सेवेसाठी ती तयार करते, सेवेसाठी ती सक्षम असं बनवते. मग आमच्या जीवनामध्ये अपयश आलं तर आम्ही हे समजू नये की अपयश आलं म्हणून आमचा शेवट झाला किंवा आमचा अंत झाला, पण आम्ही नेहमी हे लक्षात ठेवायचं की अपयश जरी आलं तरी देवाची कृपा जी आहे ती कार्यरत आहे. हालेलुया. आणि देवाची कृपाच आम्हाला पुन्हा ते बळ, ते ताकद, ते सक्षमीकरण आमचं करणार आहे. हालेलुया. 8वी गोष्ट ही आहे की कृपा आपल्याला देवापर्यंत पोहोचवण्याचा धाडसी मार्ग देते. हालेलुया. किंवा देवापर्यंत जाण्याकरिता कृपा तुम्हाला आणि मला धैर्य देते. ग्रेस गिव्स अस बोल्ड ऍक्सेस टू गॉड. इब्री 4:16 आपण काढूया. हिब्रूज चॅप्टर 4 वर्स 16. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ. हालेलुया. वचन तुम्हाला आणि मला काय सांगत आहे की तुम्ही आणि मी धैर्याने देवाच्या राजासनासमोर आम्ही जातो. कशामुळे जातो तर देवाच्या कृपेमुळे. तुम्ही आणि मी देवाची दया मागण्याकरिता, देवाचं सहाय्य मागण्याकरिता आम्ही देवाच्या कृपेच्या सिंहासनासमोर आम्ही जाऊया. कारण त्याच्या कृपेच्या सिंहासनासमोर तुम्हाला आणि मला कृपा प्राप्त होते, दया प्राप्त होते, सहाय्य प्राप्त होते. हालेलुया. आणि म्हणून त्या कृपेमुळे तुम्ही आणि मी आत्मविश्वासाने प्रार्थना करू शकतो. तुम्हाला आणि मला त्याच्या दयेच्या सिंहासनासमोर किंवा कृपेच्या सिंहासनासमोर गेल्यानंतर तुम्हाला आणि मला त्याची दया, त्याची कृपा ही प्राप्त होते आणि आमच्या गरजेच्या वेळेस जे आहे परमेश्वराचं सहाय्य तुम्हाला आणि मला
प्राप्त होतं. आणि म्हणून आम्ही धैर्याने त्या देवाच्या सानिध्यामध्ये त्याच्या कृपेच्या सिंहासनासमोर आम्ही गेलं पाहिजे आणि त्याच्यापासून आम्ही दया आणि कृपा आणि सहाय्य हे प्राप्त करून घेतलं पाहिजे. 9वी गोष्ट ही आहे की कृपेमुळे आम्हाला औदार्य निर्माण होते. हालेलुया. कृपेमुळे औदार्य निर्माण होते. कोरिन्थीकरास दुसरे पत्र 8वा अध्याय वचन 1 आणि 2. 2 Corinthians chapter 8 verses 1 and 2. बंधूंनो, मासिदोनियातील मंडळांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवितो ती अशी की संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा अत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य यामध्ये त्यांची औदार्य संपदा विपुल झाली असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगत आहे. हालेलुया. आणि हे जे औदार्य पण त्यांच्यामध्ये आलं ते कुठून आलं? ते देवापासूनच्या कृपेमुळे त्यांच्यामध्ये ते आलेलं आहे. मासिदोनियातील जे ख्रिस्ती लोक आहेत त्या ख्रिस्ती लोकांचा तीव्र छळ त्या ठिकाणी होत होता. त्यांना भरपूर कठीण परिस्थितीला सामोरे जावं लागत होतं. तरी देखील त्या छळाच्या परिस्थितीमध्ये असताना देखील त्यांनी इतरांच्या गरजांची काळजी केलेली आहे. ते स्वतः दारिद्र्यामधलं जीवन ते जगत होते. अतिशय दारिद्र्य पण त्यांच्याकडे होतं, पण तरी देखील त्यांनी कोणतीही देण्यासाठी मर्यादा घातली नाही. त्यांनी सदैव त्यांचा हात वर केला आणि त्यांनी इतरांची मदत केलेली आहे. आणि इतरांची मदत करण्यामध्ये त्यांना आनंद मिळालेला आहे. देवाचं शुभवर्तमान पसरवण्याकरिता त्यांना आनंद मिळालेला आहे. आणि देवाचं शुभवर्तमान त्यांनी देण्याच्या द्वारे जे आहे ते त्या ठिकाणी पसरवलेलं आहे. ते त्यांच्या आर्थिक व्यवस्थापनावरती अवलंबून नव्हते, आर्थिक स्थितीवरती अवलंबून नव्हते, पण ते देवासाठी किंवा देवाच्या लोकांसाठी देण्यामध्ये जे आहे ते फार जनरस होते. त्यांच्यामध्ये ते औदार्य होतं. आणि मग देवाचं वचन सांगतं त्यांच्यामध्ये जे औदार्य संपदा होती ती विपुल झाली असं म्हटलेलं आहे. प्रियानो, ज्यावेळेस त्यांनी त्यांचं अंतःकरण देवासाठी उघडं केलं त्यावेळेस देवाने त्यांचे हात देखील मदत करण्यासाठी उघडे केलेले आहेत. हालेलुया. आणि म्हणून ही जी देवाची कृपा आहे ती तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्यामध्ये औदार्य निर्माण करते. हालेलुया. आमच्याकडे संसाधने, रिसोर्सेस किती जरी कमी असले किंवा आमच्याकडे तेवढा फारसा पैसा नसला तरी देखील तुमच्या आणि माझ्यामध्ये ते औदार्य पण जे आहे ते परमेश्वर निर्माण करतो. आणि मग जे काही थोडंफार आमच्याकडे आहे त्यातूनच आम्ही इतरांना आशीर्वादित करतो. हालेलुया. 10वी गोष्ट ही आहे की कृपा आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जाते. हालेलुया. कृपा आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जाते. म्हणजे मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या आणि माझ्यावरती कृपा आहे. आणि ती कृपा तुम्हाला आणि मला देवाच्या घरी म्हणजे स्वर्गात ती तुम्हाला आणि मला घेऊन जाते. फिलिपिकरास पत्र याचा 1 अध्याय वचन 6. फिलिपियन्स चॅप्टर 1 वर्स 6. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे. हालेलुया. या ठिकाणी पाऊल मंडळीशी बोलत असताना तो म्हणतो की परमेश्वराने तुमच्या ठाई चांगलं काम काय केलेलं आहे? त्या चांगल्या कामाची सुरुवात केलेली आहे. आणि ज्या वेळेस ख्रिस्ताचा दिवस येईल म्हणजे ज्या वेळेस ख्रिस्ताचं पुनरागमन होईल त्यावेळेस काय होणार आहे की त्या वेळेस जे चांगलं काम तुमच्यामध्ये सुरू केलेलं आहे ते काम तो सिद्धीस नेईल असं म्हटलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून आमचा सुद्धा हा विश्वास असला पाहिजे की जे चांगलं काम परमेश्वराने आमच्यामध्ये सुरू केलेलं आहे ते काम शेवटपर्यंत परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याच्या कृपेने तो शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे. यहुदाचं पत्र 24वा वचन जूड 24.
त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पाहूया. यहूदाचे पत्र 24वे वचन. तुम्हास पतनापासून राखण्यास आणि आपल्या ऐश्वर्ययुक्त सानिध्यात निर्दोष असे उल्हासाने उभे करण्यास जो समर्थ आहे. हालेलुया. आमचा परमेश्वर हा समर्थ आहे. आमचा परमेश्वर जो आहे तो तुम्हाला आणि मला सर्व प्रकारच्या पापापासून तो राखण्यासाठी समर्थ आहे. आणि ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईल त्याच्या बरोबर तुम्ही आणि मी स्वर्गात जाऊ, त्यावेळेस आम्ही देव पित्याच्या सानिध्यामध्ये उभे असताना तुम्ही आणि मी कसे निर्दोष असे आम्ही त्या ठिकाणी उल्हासाने आम्ही उभे राहू. हालेलुया. आनंदाने आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही निर्दोष उभे राहण्याकरिता परमेश्वर जे आहे तो समर्थ देव आहे. आणि त्याने हे चांगलं काम तुमच्या आणि माझ्यामध्ये सुरू केलेलं आहे आणि त्याच्या कृपेने हे काम तो शेवटपर्यंत घेऊन जाणार आहे. हालेलुया. आणि म्हणून तारणाची कृपाच आधार देणारी कृपा बनते. हालेलुया. आमचं तारण झालं तिथेच कृपा संपली असं नाही, तर ती कृपा जी आहे त्या कृपेच्या आधारे तुम्ही आणि मी जे आहे ते शेवटपर्यंत तुम्ही आणि मी जाऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. आणि 9वी गोष्ट ही आहे की कृपा सर्वांसाठी उपलब्ध आहे. ग्रेस इज अवेलेबल टू एव्हरीवन. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय वचन 13. रोमन्स चॅप्टर 10 वर्स 13. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. हालेलुया. जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. हे अभिवचन तुम्हाला आणि मला देण्यात आलेलं आहे. म्हणजे जो कोणी, प्रत्येक व्यक्ती जो प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेईल त्या प्रभूचा तो धावा करेल त्याचं तारण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे तारण सर्वांसाठी उपलब्ध आहे. देवाची कृपा, तारण देणारी कृपा सर्वांसाठी उपलब्ध आहे. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेईल, त्याचा धावा करेल म्हणजे त्याच्या पाठी तो लागेल, त्याचं अनुकरण तो करेल, त्याला ही कृपा उपलब्ध झालेली आहे. त्याचबरोबर यशया 55:1 मध्ये काय म्हटलेलं आहे पहा. आयझेया चॅप्टर 55 वर्स 1. अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले तुम्ही या, सौदा करा, खा, या, पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्ष रसाचा व दुधाचा सौदा करा. हालेलुया. या ठिकाणी जे तहानलेले लोक आहेत, जे भुकेले लोक आहेत, त्यांना देव बोलवत आहे. कुठे बोलवत आहे? जलाशयाकडे तो बोलवत आहे. जिथे जिवंत पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी तो बोलवत आहे. तो म्हणत आहे की तुमच्याकडे पैसा नसेल तरी चालेल, तुमच्याकडे काही देण्यासाठी मोल नसेल तरी चालेल, पण तुम्ही या असं म्हटलेलं आहे. म्हणजे सर्वांसाठी दयेची मोफत देणगी परमेश्वर देत आहे. हालेलुया. ही देणगी जी आहे, दयेची देणगी किंवा कृपेची देणगी, ही फुकट सर्वांना मिळालेली आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही कोणी किती जरी पापी असला तरी त्याच्यावरती देवाची कृपा होत नाही असं नाही प्रियानो. तर प्रत्येक पापी मनुष्यावरती सुद्धा देवाची कृपा होते ज्या वेळेस तो प्रभू येशू ख्रिस्ताला तो आपल्या जीवनामध्ये घेतो, त्याचं अनुकरण तो करतो आणि त्याच्या मार्गावरती तो चालतो. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये भरपूर उदाहरण दिलेले आहेत ज्यांच्यावरती देवाची कृपा झालेली आहे. नोवावरती देवाची कृपा झालेली आहे आणि नोवाला आणि त्याच्या कुटुंबाला जे आहे ते जलाशयापासून परमेश्वराने त्यांचा बचाव केलेला आहे. त्याचबरोबर आम्हाला पाहायला मिळतं की राहब जी होती, जी वेश्या स्त्री होती, तिला सुद्धा देवाची कृपा भेटलेली आहे. यहोशुवाचं पुस्तक याचा 2रा अध्यायामध्ये आपल्याला तिच्याविषयी आपल्याला वाचायला मिळतं. त्याचबरोबर आपल्याला ठाऊक आहे की दाविदाने कितीतरी पाप केले पण तरी देखील त्याला देवाची कृपा जी आहे ती भेटलेली आहे.
आणि तो त्या कृपेचं उदाहरण जे आहे तो स्तोत्र 51 मध्ये करत आहे की कशा प्रकारे त्याच्या ठाई पाप होतं, अपराध होतं, तरी देखील देवाने त्याची कृपा त्याच्यावरती दाखवलेली आहे. आणि पेत्राकडे जरी आपण पाहिलं तर पेत्राचं जीवन सुद्धा परमेश्वराने बदललेलं आहे. त्याचं जीवन त्यांनी परिवर्तित केलेलं आहे. त्याच्या जीवनाची पुनर्स्थापना परमेश्वराने केलेली आहे. ते आपण योहान 21 मध्ये आपण वाचतो. आणि त्याचबरोबर प्रेषितांचे कृत्य याच्या 9व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पाऊल जो मंडळीचा छळ करणारा होता त्याचं जीवन सुद्धा परमेश्वराने त्याच्या कृपेने परिवर्तित केलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, आज तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा ही कृपा जी आहे ती उपलब्ध झालेली आहे. आणि आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देव पित्याकडून ही कृपा प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून कधीही आम्ही त्या देवाच्या कृपेला आम्ही नाकारायचं नाही. त्या देवाच्या कृपेचा आम्ही धिक्कार किंवा तिरस्कार आम्ही करू नये. इब्री 12:15 मध्ये आपण वाचतो, हिब्रूज चॅप्टर 12 वर्स 15. देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील, असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये. हालेलुया. देवाच्या कृपेला तुम्ही आणि मी उणे पडू नये म्हणून आम्ही काय करायचं आहे, त्या देवाच्या कृपेचा आम्ही स्वीकार करायचा आहे. हालेलुया. कोणतंही कडूपण आमच्यामध्ये येऊ देऊ नये आणि त्या देवाच्या कृपेला आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही नाकारू नये याची दक्षता तुम्हाला आणि मला घ्यायची आहे. दुसरी गोष्ट ही आहे की कृपेचा तुम्ही आणि मी गैरवापर करू नये. कृपेचा गैरवापर करू नये. आम्ही त्या कृपेला अब्यूज करू नये. हालेलुया. यहुदाचे पत्र याचं 4थं वचन, जूड 4. कारण दंडासाठी पूर्वीच नेमिलेले कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत. ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणतात आणि आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त याला ते नाकारतात. हालेलुया. काही लोक असे आहेत की त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू किंवा आपला स्वामी म्हणून त्याचा स्वीकार त्यांनी केलेला नाही. आणि देवाने जे ख्रिस्ताच्या ठाई त्यांना कृपा दाखवलेली आहे त्या कृपेचा सुद्धा त्यांनी विपर्यास केलेला आहे. म्हणजे त्याचा गैरवापर त्यांनी केलेला आहे. त्याला एक वेगळं स्वरूप त्यांनी दिलेलं आहे. तर अशा प्रकारचं वेगळं स्वरूप आम्ही कृपेला देऊ नये. कृपेचा गैरवापर आम्ही करू नये याची खात्री आम्हाला बाळगायची आहे. आणि तिसरी गोष्ट ही आहे की कृपेला अंतरले जाणे हे आम्ही टाळावे. गलती 5:4, गलेशियन्स चॅप्टर 5 वर्स 4. गलतीकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 4 मध्ये म्हटलेलं आहे, जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ता बरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे. तुम्ही कृपेला अंतरला आहात. हालेलुया. या ठिकाणी देवाचं वचन काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी आम्ही जो काही ख्रिस्ता बरोबरचा आमचा संबंध आहे तो संबंध नाहीसा झालेला आहे आणि आम्ही कृपेला अंतरले गेलेलो आहोत. हालेलुया. म्हणून काय झालेलं आहे, कृपा आमच्यापासून फार दूर गेलेली आहे, लांब गेलेली आहे. त्याच्या कृपेमध्ये आमच्यामध्ये अंतर आलेलं आहे. आणि म्हणून हे अंतर येण्यासाठी तुम्ही आणि मी टाळलं पाहिजे. कारण नियमशास्त्राने तुम्ही आणि मी ठरू शकत नियमशास्त्राने तुम्ही आणि मी नीतिमान ठरू शकत नाही. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी नीतिमान ठरू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग तुम्हाला आणि मला या कृपेमध्ये
वाढण्याकरिता पवित्र शास्त्र सांगत आहे. आणि मग कशा प्रकारे आपण वाढायचं आहे, तर पेत्राचं दुसरं पत्र याचा 3रा अध्याय वचन 18. 2 पीटर चॅप्टर 3 वर्स 18. आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा, त्याला आता व आनंद कालपर्यंत गौरव असो. आमेन. तर या ठिकाणी पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त जो तुमचा आणि माझा प्रभू आहे, तारणारा आहे, त्याच्या कृपेमध्ये आणि त्याच्या ज्ञानामध्ये वाढण्याकरिता पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगत आहे प्रियानो. आणि मग आम्हाला जर का कृपेमध्ये वाढायचं असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे? कृपेमध्ये आम्हाला वाढायचं असेल तर दररोज आम्हाला देवाचं वचन वाचायचं आहे, दररोज आम्हाला प्रार्थना करायची आहे, प्रामाणिकपणे आम्हाला देवाची आराधना करायची आहे, विश्वासणाऱ्यांबरोबर आम्हाला सहभागिता करायची आहे, फेलोशिप आम्हाला करायची आहे. आणि ज्या वेळेस एखादी आज्ञा परमेश्वर आम्हाला करतो त्यावेळेस त्या आज्ञेचं त्वरित आम्हाला पालन करायचं आहे आणि विश्वास योग्य राहून आम्हाला देवाची सेवा जी आहे ती विश्वासाने पूर्ण करायची आहे. तर अशा प्रकारे आम्ही देवाच्या कृपेमध्ये आम्ही वाढू शकतो. पहा प्रियानो, तुमचं आणि माझं जे ख्रिस्ती जीवन आहे त्या ख्रिस्ती जीवनाची सुरुवात कृपेने होते आणि ख्रिस्ती जीवनाचा शेवट देखील कृपेने होतो. आणि तुम्हाला आणि मला जे तारण प्राप्त झालेलं आहे ते तारण तुम्ही आणि मी कोणती कामगिरी केली म्हणून, एक मोठं कार्य केलं म्हणून मिळालेले नाही, किंवा एक मोठा कोणता तरी प्रयोग केलाय म्हणून तुम्हाला आणि मला ते तारण मिळालेलं नाही, तर ते तारण तुम्हाला आणि मला कृपेने मिळालेलं आहे. ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला मिळालेलं आहे. ख्रिस्ताने जे कार्य त्या वधस्तंभावरती पूर्ण केलेले आहे त्या पूर्ण झालेल्या कार्यामुळे तुम्हाला आणि मला जे आहे ते तारण आणि कृपा प्राप्त झालेली आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी पापात असताना देखील तुम्हाला आणि मला परमेश्वराने त्याची कृपा ही दिलेली आहे. कृपेने त्याने पूर्णपणे तुमची आणि माझी क्षमा केलेली आहे आणि कृपेने त्याने खोलवर तुमच्यात आणि माझ्यात बदल केलेला आहे आणि कृपेनेच तो तुम्हाला आणि मला दररोज तो आधार देत आहे आणि कृपेनेच तो तुम्हाला आणि मला सुखरूपपणे देवाच्या घरी घेऊन जाणार आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन 2 तिमोथेला पत्र याचा 2रा अध्याय वचन 1 मध्ये म्हणतं, 2 तिमोथी चॅप्टर 2 वर्स 1, माझ्या मुला ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. हालेलुया. पाऊल तिमोथेला पत्र लिहित असताना हे बोललेलं आहे, पण आज देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे. तुम्हाला आणि मला देवाचे मुलं म्हटलेलं आहे, तर देवाची मुलं या नात्याने तुम्ही आणि मी ख्रिस्ताच्या ठायी मिळालेल्या कृपेमध्ये आम्हाला बलवंत किंवा बलवान होत जायचं आहे. हालेलुया. देवाची दैवी कृपा आणि देवाचं दैवी सामर्थ्य हे तुमच्या आणि माझ्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि म्हणून जी देवाची शक्ती आहे ती देवाने त्याच्या कृपेने तुम्हाला आणि मला देऊ केलेली आहे प्रियानो. आणि म्हणून त्या बलवान कृपेमध्ये, त्या कृपेने जे आम्हाला बलवंत केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आणि मला शेवटपर्यंत चालत राहायचं आहे. हालेलुया. तर परमेश्वर करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद प्राप्त हो आणि नेहमी देवाची कृपा तुमच्या आणि माझ्यावरती असावी. आमच्या मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत आम्ही देवाघरी जात नाही तोपर्यंत देवाची कृपा जी आहे ती तुमच्या आणि माझ्यावरती विपुल असो. हालेलुया. आपण या वचनाकरिता परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. देवा, तुझी कृपा काय आहे आणि तुझी कृपा आमच्यासाठी कशा प्रकारे प्रभू तू देऊ केलेली आहेस, या सर्व गोष्टींचं ज्ञान प्रभू आज तू आम्हाला देऊ केलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो. प्रभू, तुझं ते आश्चर्यकारक कृपा
जी अमेझिंग ग्रेस आहे त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर प्रभू तू आमच्यावरती प्रीती केलीस बाप्पा. आम्ही पापी असताना देखील प्रभू तू आमच्यावरती प्रीती केलीस. तुझा एकुलता एक पुत्र तू देऊ केलास. त्या पुत्राच्या द्वारे प्रभू तू आमची क्षमा केलीस आणि प्रभू तुझं सामर्थ्य प्रभू तू आम्हाला देऊन प्रभू या जगामध्ये जगण्यासाठी तू आमचं सहाय्य करत आहेस. म्हणून मी तुझ्या नावाला धन्यवाद देते. मी तुझी स्तुती करीते प्रभू. तुझ्या ज्ञानात तुझ्या कृपेमध्ये प्रभू वाढण्याकरिता तू आमचं सहाय्य कर अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करीते. आणि तुझी कृपा प्रभू जी तू आमच्यावरती पाठवलेली आहेस त्या कृपेमध्ये आम्ही चालत असताना देव त्या शेवटपर्यंत तुझी कृपा आमच्यावरती असावी याकरिता आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीतो. प्रभू कोणत्याही प्रकारे आम्ही तुझी कृपा नाकारू नये. कोणत्याही प्रकारे प्रभू आम्ही त्या कृपेला अंतरले जाऊ नये प्रभू. आणि कोणत्याही प्रकारे आम्ही त्या कृपेचा गैरवापर करू नये याकरिता देव पित्या तू आमचं सहाय्य कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करीते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन आमेन.